तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी जी घटक चाचणी क्रमांक 1 होणार आहे. तर त्याच्या दृष्टीनं 8वी घटक चाचणी क्रमांक 1 त्याच्या दृष्टीनं आपण सराव प्रश्नपत्रिका या चॅनलवर तयार केल्या. त्यातली ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती आहे मराठी विषयाची. तर मराठी विषयाची ही सराव प्रश्नपत्रिका आहे आणि एकूण 20 गुणांची ही परीक्षा असणार आहे. यातीलच प्रश्न म्हणजे यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही अभ्यास केलात तर त्यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील आणि तुमचा सराव चांगला होईल. त्यामुळे सरावासाठी ही मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे 20 गुणांची त्याची तयारी चांगली करा. आता प्रश्न 1 आहे, खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. आता इथे बघा, इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर इथपासून ते तर मी आत्ताच वापरायला काढला आहे. तर योग्य उत्तराला गोल करा. काय म्हटलंय बघा, नागपूर दादर एक्सप्रेस. तर योग्य ह्याला गोल करायचा, नागपूर दादर एक्सप्रेस याला गोल करायचं. ओके. प्रवास करणाऱ्या 2 प्रवाशांचे वर्णन. ओके. आता इथे आहे बघा, 2 प्रवासी मात्र एक दगडी बाकावर त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. त्याच्यानंतर पुढे दिलेलं इथे ओके. आता त्याच्यामध्ये इथं तुम्ही बघितलं तर एक तरुण म्हणजे त्याच्यामधला एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण होता. त्यामुळे त्याचं वर्णन कसं लिहायचं, एक म्हातारा प्रवासी आणि एक तरुण प्रवासी अशा पद्धतीनं लिहायचं. क इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी. ती उतारा वाचून इथे लिहायची. तर काय काय तयारी केली या इथे या भागामध्ये त्याचं उत्तर आहे. तर ते तुम्ही तिथे उतार्यावरून ते लिहून काढा. आता प्रश्न दुसरा आहे, खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. अनुरेणू तुम्ही शब्द प्रकटते. इथे पासून ते नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले. अनुरेणू तुम्ही कोणते शब्द प्रकटले आहेत ते लिहायचं. हा, चला चला फुडती. तर हे तिथं लिहायचं. हे केव्हा घडली, दिव्य क्रांती केव्हा घडली, तर ते ती कविता वाचून वरती लिहायचं. शून्यातून विश्व उभारले, केव्हा उभारले, तर ते केव्हा घडले ते लिहायचं. कशाचा ते लिहा, वनवा कशाचा, मार्ग नवा तो कशाचा. तर त्यानंतर विरुद्धार्थी शब्द. आता प्रश्न 3 हा वेगळा आहे 2 गुणांसाठी. विरुद्धार्थी जसं सत्यचं असत्य आहे ना, सरसच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचा. समानार्थी शब्द प्रवास आणि काळजी. प्रवास आणि काळजी. तर ह्याच्यासाठीचे समानार्थी शब्द लिहायचे. दिलेल्या शब्दांचे सामान्य रूप लिहायचे. मुलाला जसं आहे तसं मूल येणार सामान्य रूप त्याचं. तसं दिव्याची दिव्य. त्यानंतर पुढे जो आहे तो आपला प्रश्न आहे प्रश्न 4, माझा देश या विषयावर एकूण 10 ओळी काय करायचं, तुम्ही निबंध लिहायचा. तर इथं तो 10 ओळीचा निबंध तुम्ही पूर्णपणे लिहायचा आहे. तर अशा प्रकारे तुमची जी एकूण 20 गुणांची परीक्षा आहे ती 20 गुणांची सराव परीक्षा इथं पूर्ण होते. इतर विषयाच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली तुम्हाला दिसेल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.